नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदेचा निकाल काढला. 8 पैकी 4 जागी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले, तर 4 जागी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहे. परंतु या 8 पैकी भूम, परंडा, कळंब आणि नरदूर या 4 ठिकाणी जेव्हा पुढे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कारभार सुरू होईल, त्यावेळेस अडचणी येतील हे मात्र नक्की. कारण परंडा येथे जी सर्वपक्षीय आघाडी होती, त्या आघाडीचे 12 नगरसेवक 20 पैकी 12 नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 8च नगरसेवक निवडून आले. भूम येथे 14 सर्वपक्षीय जनशक्ती आघाडीचे उमेदवार नगरसेवक निवडून आले असून 6 शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. कळंबमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा 9 नगरसेवक त्यांचे विजयी झाले असून सर्वाधिक नगरसेवक असलेला तो पक्ष आहे. त्या खालोखाल भाजपची संख्या 6 आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 4 आणि काँग्रेसचा 1 आहे. त्यामुळे इथंही या 3 नगरपालिका ज्यावेळेस प्रत्यक्षात उपनगराध्यक्षाची निवड येईल, त्यावेळेस भूम आणि परंडा येथे तर विरोधकांचाच उपनगराध्यक्ष निवडला जाईल आणि त्यामुळं अनेक समित्यावर पण विरोधकांची सत्ता असणार आहे. कळंबमध्येही असंच घडण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर मग नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि दुसऱ्या पक्षाचं बहुमत अशी परिस्थिती असल्यामुळं त्या नगरपालिकांच्या विकास कामात किंवा एखाद्या विजात अर्थ येणार हे निश्चितच आहे. नळदुर्ग येथे पण असंच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिथं काँग्रेसचे 9 आणि इतर पक्षांची इतर अशी तिथं संख्या आहे. आणि इथंही जर उपनगराध्यक्ष निवडणुकीत माहितीत जर बेबनाव झाला, तर नळदुर्ग नगरपालिकेत सुद्धा उपनगराध्यक्ष विरोधी पक्षाचा होऊ शकतो असे दाट शक्यता आहे. त्यामुळं आता ज्यावेळेस प्रत्यक्षात ह्या आठवड्यापासून नवनिर्वाचित सदस्यांचा आणि नगराध्यक्षांचा कार्यकाल सुरू होईल, ते ज्यावेळेस इथे पदभार स्वीकारतील, त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं येथील कामकाज कसं चालतं यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. आणि मग तो कारभार कसा असेल याकडं मतदारांचं, नागरिकांचं लक्ष असणार आहे हे मात्र नक्की. दोन आणि 21 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदान झालं आणि 21 डिसेंबरला प्रत्यक्षात मतमोजणी झाली. 8ही नगर परिषदेमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी माहिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी लढत दिसून आली होती. पण प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी ज्याचं राज्यात सरकार आहे त्यांच्याच पक्षाला म्हणजे माहितीला युतीच्या पारड्यात मतदान केलं आणि त्या माहितीतले भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून दिले आहेत. आणि
2-3 अपवाद वगळता सर्वच नगरपालिकात माहितीच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यात जे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास गाडगे पाटील, आमदार प्रकाश स्वामी यांची एक पकड होती ती ढिली पडली का काय अशी चर्चा आता सुरू झाली. काल जे मतमोजणी झाली आणि निकाल हाती आले त्यावर आज खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांनी एक पत्रक काढून सर्व मतदारांचे आभार मानले असून विजयी सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे आभार मानले आहेत. त्यातही महाविकास आघाडीतल्या नगरसेवक पदासाठी निवडून आलेल्या उमेदवारांचे पण त्यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर आपल्या सहकार्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी तुम्ही घाबरू नका, पराभवानं खचून जाऊ नका. एक पराभव म्हणजे काय आपलं सर्वस्व लुटलं गेले असं नाही. तुम्ही खंबीरपणे उभं राहा. पुढील निवडणुकीसाठी आणि पुढील लढ्यासाठी तयार राहा असं आपल्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांना त्यांनी आवाहन केलं आहे. आता त्यांच्या आव्हानाला त्यांचे समर्थक कसे प्रतिसाद देतात, काही जागेवरच थांबतात का काही दुसऱ्या पक्षात जाण्याची त्यांच्यात स्पर्धा लागते, हे येत्या काही काळ आपणाला दिसून येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने आज थोडासा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेची जोपर्यंत सुनावणी सुरू राहील तोपर्यंत त्यांची आमदारकी कायम राहील. मात्र त्यांना सभागृहात कुठल्या मतदानात भाग घेता येणार नाही, कुठल्या चर्चेत सहभागी होता येणार नाही, त्याचबरोबर निधी पण वापरता येणार नाही असं त्यांची आमदारकी असणार आहे. त्यांची आमदारकी म्हणजे बिनखात्याचं मंत्रीपद जसं असतं तसे ते काहीच अधिकार नसलेले आमदार असतील असं दिसतंय आता. त्यामुळं सदनिका शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर नाशिक येथील न्यायालयाने त्यांना जी शिक्षा सुनावली आहे त्या शिक्षेवर ते सत्र न्यायालयात गेले होते. सत्र न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. त्या निकालाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात गेले असून सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालात तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यांची अटक ही तात्पुरती टळली आहे आणि त्यांच्या आमदारकी पण काही दिवसापुरती काय शाबूत राहिली आहे असंच दिसून होत आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. 2025चा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे. या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितेश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत. हा दिवाळी अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुक स्टॉल आणि मुख्य बुक स्टॉलवर उपलब्ध असणार आहे.